यानंतर अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। परप्रांतीय तरुणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे। चोरी केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची माहिती समोर येते आहे। अहमदनगरच्या सारसनगरमधील औस्कर मळ्यातील ही घटना आहे। मारहाण झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलाय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी उमर सय्यद यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। उमर, परप्रांतीय तरुणाला झाडाला बांधून ही अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे। केवळ चोरी केली याच्या संशयावरून त्याला ही मारहाण केल्याचं कळतंय। नक्कीच प्राची, सारसनगर येथील औसरकर मळ्यात एका परप्रांतीय व्यक्तीला चोर असल्याच्या संशयावरून झाडाला बांधून व लटकावून अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। ही घटना काल घडली आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा जे तर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 5 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि भिंगार कॅम्प पोलिसांनी 4 जणांना ताब्यात देखील घेतला आहे। अहमदनगर शहरामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी देखील अशीच घटना घडली होती। 2 अल्पवयीन मुलांना अर्धनग्न करून त्यांना फिरवण्यात आलं होतं। लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि या संदर्भात देखील एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान एका पाठोपाठ एक असे 2 घटना अहमदनगर शहरामध्ये घडल्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्था चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचं जे आहे ते चित्र या घटनेमुळे समोर आलेलं आहे। प्राची, धन्यवाद उमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण अहमदनगर मधली दृश्य बघतोय। चोरी केल्याच्या संशयावरून एका परप्रांतीय तरुणाला झाडाला बांधण्यात आलं आणि त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय।